डॉक्टर कशी आहे तारिणी? मी तिला भेटू शकतो का? मला बघायचंय तिला. हे बघा, काही सांगू शकत नाही. सध्या कंडिशन क्रिटिकल आहे. थोडी वाट पाहावी लागेल. आता अम्मीला काय रिप्लाय देऊ हेच मला कळत नाहीये. समजावून सांग त्यांना. बॉस पण ऐकलं तर पाहिजे ना. बस त्यांच्या समोर शांतपणे बस आणि त्यांना शांतपणे समजावून सांग तुला कसा मुलगा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी ना पहिले तू स्वतःला हा प्रश्न विचार. आणि तरीही त्यांनी नाही ना ऐकलं तर मला सांग, मी येईन त्यांच्याशी बोलायला. बॉस म्हणून नाही, मोठी बहीण म्हणून येईन. टॅलेंट तर आहे तुझ्यात, मग तुझ्यातल्या या स्किलचा वापर चांगल्या कामासाठी कर, आपल्या देशासाठी कर. हॅकिंगचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी करूच शकतो. फक्त आता तुझी तयारी आहे की नाही तेवढं मला सांग. आणि जर तू हे सगळं करायला तयार असशील तर तुझी ही बहीण कायम तुझ्या सोबत असेल, आयुष्यभर. तिचा आलेला फोन शेवटचा असेल म्हणून उचलतच नाही मी फोन. तुम्हाला काहीही होणार नाहीये कमांडर. असं वाटलं होतं आज शहीद होतो काय. असं कसं शक्य आहे? बायकोला प्रॉमिस केलंय ना तुम्ही की घरी परत याल. तुमची बॉस तुम्हाला कधीच काहीच होऊ देणार नाही. बस का केलं तसं? मला न सांगता पैसे पाठवले घरी. किती गेले तुम्ही आमच्यासाठी? हे असं पैसे म्हणजे ओझं वाटतं. तुम्ही माझ्या एका कुटुंबाचा भाग आहात. मग मी माझ्या कुटुंबातल्या माणसांसाठी एवढंही नाही करू शकत का? बहीण म्हणतोस ना मला, मग मी माझ्या भावासाठी आणि माझ्या आईसाठी एवढं नाही करू शकत? चेतना गो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. तारिणी नाहीये का घरात? काय झालं चेतना काकी? तुम्हाला काही हवंय का? मी आणू? अगं पोह्यात मज्जाच नाहीये. तारिणीच्या हाताची सवय झालीये ना, आता पोह्यासारखे लागतच नाहीयेत. मग काय कारल्यासारखे लागतात? काय वहिनी तुम्ही पण ना. कौशिकी ताई, कॉर्नफ्लेक्स. कॉर्नफ्लेक्स? मी स्वतःच्या हाताने खूप कष्टाने बनवलेत. दुधामध्ये कॉर्नफ्लेक्स घालायला कसले आलेत ग कष्ट? चेतना काकू, खूप कष्ट लागतात. कॉर्नफ्लेक्सचा बॉक्स कपाटातनं बाहेर काढा, मग त्या बॉक्समधनं कॉर्नफ्लेक्स बाहेर काढून एका बोलमध्ये घ्या, मग फ्रीजमधनं दूध बाहेर काढा. ते दूध कोणाला गरम हवं असेल तर गरम करा, कोणाला थंड हवं असेल तर थंड ठेवा. मग ते दूध त्या बोलमध्ये ओता, मग ते दूध आणि कॉर्नफ्लेक्स मिक्स करा. एवढं सगळं केल्यावर कुठे तयार होतं ते कॉर्नफ्लेक्स. वाव, कॉर्नफ्लेक्स बनवायला एवढे कष्ट लागतात हे मला आजच कळतंय.
पण व्हेरी गुड निशिता, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड थँक यू फॉर द कॉन्फ्लिक्ट. एक्सक्यूज मी. हां बोल श्वेता. मला सांग, रेव पार्टीबद्दलची कुठली इन्फॉर्मेशन आली आपल्याकडे? नाही म्हणजे ती कोण माणसं होती, हे सगळं कोणी अरेंज केलंय हे कळलंय का? श्वेता, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला लवकरात लवकर काढायला हवी. यंग जनरेशनला ही अशी व्यसनं लावायची आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. ही कुठली माणसं आहेत? हे बघ, त्यांचे चेहरे आपल्याला जगासमोर आणायलाच हवे. अँड MNN विल बी द फर्स्ट चॅनल टू कव्हर दिस. हे बघ श्वेता, दिस इज व्हेरी ह्यूज. MNNला या स्टोरीचा खूप फायदा होणार आहे. आपल्या परफॉर्मन्सवर खूप फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एथिकली त्यांची नावं जगासमोर येणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, तू एक काम कर, आपले सगळे रिसोर्सेस कामाला लाव आणि याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन फाइंड आउट कर आणि मला सांग. कीप मी इन लूप. ओके, आय नीड टू नो एव्हरीथिंग अबाउट द स्टोरी. या. कौशिकी, कसली पार्टी ग? काल शहरापासून थोडीशी लांब एक रेव पार्टी झाली, पण स्पेशल क्राईम युनिट तिकडे वेळेवर पोहोचलं आणि त्यांनी सगळी सिच्युएशन हातात घेतली. सोर्सेसकडनं असं कळलंय की तिकडे शूटआउट सुद्धा झाला होता. पण हे रॅकेट जी लोक रन करत होती त्या सगळ्यांना अरेस्ट झाली. हे ड्रग्स खूप भयंकर असतात बाई. मी असं ऐकलंय की तरुण पिढीला जर ह्याचं व्यसन लागलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. कधी कधी तर अकाली मृत्यू सुद्धा होतो. ऑफकोर्स, कारण ड्रग्ज हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पण मला राग या गोष्टीचा येतो की हे स्मगलर्स फक्त यंग जनरेशनलाच टार्गेट करतात, ते सुद्धा मुद्दाम. कारण त्यांना माहिती आहे ते शाळेत न निघतात, त्यांना योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. एकदा त्यांना या गोष्टी ट्राय करायला लावायच्या आणि मग त्यांना व्यसन लागतं. अँड देन दे बिकम देअर कस्टमर्स. ते फक्त त्यांचा फायदा बघतात, बाकी काही नाही. म्हणजे थोडेसे पैसे कमवण्यासाठी ही लोक लोकांच्या आयुष्याची पर्वाही करत नाहीत. अजिबात करत नाहीत. आणि म्हणूनच त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. हो, MNNच्या माध्यमातून त्यांचे चेहरे आपण जगासमोर आणायचे. त्यांना शिक्षा देणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. आणि आपल्याकडे तर इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे MNN सारखं, आणि आपला आवाज जनतेपासून सरकारपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे ही न्यूज किंवा हे चेहरे जगासमोर आणणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे.